नमस्कार, आखाडामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी निखिला. मराठा आरक्षणासंदर्भामध्ये एटीआर आणि विधेयक मांडण्यासाठी होणारा उशीर, त्यामध्ये विरोधकांचा गोंधळ आणि वाढत चाललेला संभ्रम, तसंच 16% आरक्षण नेमकं कसं देणार, एसीबीसी म्हणजेच ओबीसी का, आणि त्यामुळे ओबीसी मधूनच मराठ्यांना आरक्षण देणार का, हा संभ्रम मराठ्यांच्या मनामध्ये सुद्धा आहे आणि ओबीसींच्या मनामध्ये सुद्धा आहे. आणि त्यामुळे ओबीसींचा देखील उद्या मोर्चा निघणार आहे. अशामध्ये एकूणच मराठा 32% म्हटलं जातं, त्यातही घोळ, त्यातही कुणबी आहेत का, की फक्त मराठ्यांची लोकसंख्या ही 32% आहे, हा देखील एक संभ्रम आहे. आणि जर 32% मराठ्यांना मग 16% आरक्षण मिळणार, की मग 16% मराठ्यांना 16% आरक्षण मिळणार, हा सगळाच घोळ या सगळ्यामध्ये आहे, सगळाच संभ्रम यामध्ये आहे. आणि त्यामुळे या सगळ्याची उत्तरं शोधण्याचा, थेट तुमच्या मनातील प्रश्न घेऊन आम्ही भाजपच्या प्रवक्त्यांना हे सगळे प्रश्न आपण विचारणार आहोत आणि तुमच्या मनातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्याचा प्रयत्न आपण आखाडामध्ये करणार आहोत. या सगळ्यामध्ये मराठा समाजामध्ये सुद्धा कुठेतरी 52% आरक्षण दिलंय, त्याला कुठलीही बाधा न आणता मराठा समाजाला स्वतंत्रपणे या ठिकाणी अध्यक्ष महोदय आरक्षण देण्यात येणार आहे. ओबीसी समाजामध्ये आणि मराठा समाजामध्ये, दोन्ही समाजामध्ये जो संभ्रम निर्माण झालेला आहे की नक्की कसं आरक्षण मिळणार आहे, हे मराठा समाजाला कळणं झालंय आणि ओबीसी समाजाला कळणं झालंय. मुख्यमंत्र्यांनी मागासवर्गीयचा आयोग घेतला, एका दिवसात मंजूर केला, त्याच्या शिफारशी मान्य केल्या आणि जाहीर केलं की एससी-बीसी मधून आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. आज सगळ्यात कुठल्याही ओबीसी समाजाने किंवा इतर कुठल्याही समाजाने मराठा विरोध केला नाही. तो कालही नव्हता आणि आजही नाही आणि उद्या पण नसणार आहे. मराठा समाज जर असं सांगत असेल का बाबा आमच्यात म्हणजे कुणबी म्हणजे आम्ही कुणबी आणि आम्ही एकत्र आहोत, तर रोटीबिटीचा व्यवहारच नाही आमच्यामध्ये. कधी रोटीबिटीचा व्यवहार नाही, शिवाय ते खोत आहेत, आम्ही कूळ आहोत. तुम्ही जनगणना करा, जातीनिहाय जनगणना करा आणि नंतरच 16% टिकू शकेल. अन्यथा तुम्हाला जर कोर्टाने विचारलं की 32% हे 16% कुठून आणले, तर त्याचा उत्तर सरकारकडे नाही आहे. म्हणून माझं म्हणणं आहे 8 दिवस लागतील, फार जास्त दिवस लागणार नाही. सगळ्या समाजाची भटके मुक्त, या सगळ्या समाजाची, ओबीसीची, कुणबी, मराठीची जनगणना होईल आणि मग तुम्ही आरक्षण देऊ शकता. मराठा समाजाला 16% आरक्षण दिलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं होतं. त्यामुळे हे मराठा एकूण 16% आरक्षण नेमकं कसं दिलं जाणार, ओबीसी मधून दिलं जाणार का, ही भीती ओबीसींना सुद्धा आहे. आणि त्यामुळे मराठ्यांना देखील वाटतं की आपल्याला ओबीसी मधूनच हे आरक्षण मिळणार आहे का. तर या सगळ्यावर आपण चर्चा करणार आहोत. या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ, मराठा मोर्चाचे समन्वयक संजय सावंत, त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या ॲडव्होकेट स्वाती नखाते पाटील या चर्चेमध्ये सहभागी आहेत आणि इतरही गेस्ट आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होतील. मी थेट आधी अवधूत वाघ तुमच्याकडे येते. अवधूत वाघ, मराठ्यांच्या लोकसंख्येवरच एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं, कारण त्यावरच किती टक्के आरक्षण हे ठरणार आहे. मुख्यमंत्री म्हणतात 16% आरक्षण, मात्र एकूणच मराठ्यांची नेमकी लोकसंख्या किती आहे, सरकारची आकडेवारी काय? असं आहे की मराठा आरक्षण द्यायचं हे ठरवून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने आणि विशेषतः देवेंद्रजी फडणवीस यांनी जो अश्वमेध यज्ञ सुरू केलेला आहे, त्याला अडथळा आणण्यासाठी हे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होतात. सर्वप्रथम मराठा समाजाचे आरक्षणासाठी निघालेले जे भव्य दिव्य मोर्चे आणि शांतता प्रिय मोर्चे, ज्याला शेवटी काही 1-2 मोर्चांनी गालबोट लागलं असेल, परंतु त्यांची न्याय मागणी ही शेवटी बघा असं आहे की हे आरक्षण कोणी द्यायचं असतं, हे सरकारने द्यायचं असतं. कधी द्यायचं असतं? मागासवर्गीय आयोगाने केलेल्या शिफारसीवरनं द्यायचं असतं. मागासवर्गीय आयोगाने केलेल्या शिफारशी सरकारकडे पोहोचल्या, सरकारने त्याच्यावर विचारविनिमय केला आणि उद्या आम्ही ऍक्शन टेकन रिपोर्ट सहित मांडतो आहोत विधानसभेमध्ये. आणि हा उद्या ज्यावेळी अहवाल विधानसभेमध्ये येईल, ऍक्शन टेकन रिपोर्ट सहित येईल, म्हणजे त्याच्यावर आम्ही काय ऍक्शन घेतलेली आहे, त्या शिफारसी स्वीकारल्या आहेत की नाही स्वीकारल्या आहेत, याच्यावर उद्या विधानसभेमध्ये चर्चा होईल. जर त्याच्या संदर्भामध्ये आज मी बोललो तर माझ्यावर हक्कभंग येईल, तर त्याच्यामुळे सर्वांना उद्याची वाट पाहावी लागेल. उद्या ज्यावेळी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि सरकारचा ऍक्शन टेकन रिपोर्ट. कुणब्यांचं असं म्हणणं आहे की जे 32% मराठा दाखवण्यात आलेले आहेत त्यामध्ये अर्धे तर कुणबीच आहेत. त्यामुळे मग या 32% आरक्षणामध्ये कुणबी समाजाचा सुद्धा समावेश असणार का आणि त्यांना देखील या 32%मध्ये आरक्षण देणार का? मराठा समाजाच्या मनामध्ये सुद्धा तीच एक संशय आहे की आपल्याला एसीबीसी म्हणून म्हणजे ओबीसी मधून हे आरक्षण दिलं जाणार आहे का?
मला वाटतं आपल्याबरोबर स्वाती आहे. स्वाती, तुझ्या मनामध्ये नेमके काय प्रश्न उभे राहिले? तसे या मराठा आरक्षणाच्या बाबतीत आता म्हणजे ह्या आमचे जे 42 तरुण ज्यांना ह्या शासनामुळे जीव द्यावा लागला, यानंतर तर आमच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण झाले. जर का हे सरकार आम्हाला एसीबीसी SEBC मध्ये जर का देणार होतं तर हे साधारण निवेदनाची गोष्ट होती. यासाठी आम्हाला 60 मोर्चे काढणं, त्यानंतर तरुणांचे जीव जाणं, ह्या सगळ्या गोष्टी करण्याची गरज नव्हती. आणि आता इथे सरकारमधले जे अवधूत सर बसलेत ना, त्यांना मला थेट प्रश्न विचारायचा आहे. जर का ह्यांना 32% म्हणायचं होतं तर मग ह्या सरकारने, ह्या सरकारचे जे प्रमुख आहेत, मुख्यमंत्री किंवा ह्या सरकारमध्ये आताच हे अवधूत सर सुद्धा याचं उत्तर देऊ शकतात की नेमकं मराठ्यांची टक्केवारी तुम्ही आता किती धरणार आहात, आणि या सगळ्यांमध्ये ओबीसी ना जी भीती वाटते आमच्या त्याचं तुम्ही क्लिअरिफिकेशन का देत नाहीयेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खूप छान प्रश्न. अवधूत वाघ, बोला. पहिली गोष्ट अशी आहे की मराठा क्रांती मोर्चाने जे मोर्चे काढले ते सामाजिक आणि आर्थिक मागण्यांवरच काढले. त्याच्या पलीकडे या स्वातीजींना काय हवंय तेच मला कळलं नाही. त्यांना राजकीय आरक्षण पण हवंय का? तर पहिली गोष्ट म्हणजे गेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मंत्रिमंडळामध्ये 50% मराठा हे कॅबिनेट मिनिस्टर होते. नगरपंचायत असो किंवा कुठेही असो, ओबीसीना जोपर्यंत आरक्षण मिळत नव्हतं त्यामुळे त्यावेळी 50%हून अधिक लोक ही सत्तास्थानी मराठा समाजाची होती. त्यामुळे आतापर्यंत मराठा समाजातल्या एकाही नेत्याने आम्हाला राजकीय आरक्षण हवं अशी मागणी केलेली नाहीये. तर त्याच्यामुळे जे सामाजिक आणि आर्थिक आरक्षण हवं आहे, शैक्षणिक आरक्षण हवं आहे, ते द्यायचाच मूळची मागणी होती. आता या मागणीला आणखीन वेगवेगळे फाटे आपण न फाडलेले बरे. 32% असो, 30% असो, 25% असो किंवा 50% असो. मी निखिलाजी तुम्हाला एक सांगू इच्छितो की जर सर्व जमाती आणि जातींच्या नेत्यांना विचारलं की तुमची टक्केवारी किती, ही सगळी जर टक्केवारी जोडली तर ती 300% होते. प्रत्येक नेता हा आपल्या राजकीय फायद्यासाठी आपला समाज हा जास्त आहे असंच बोलतो आणि त्याला कोणीही एक्सेप्शन नाहीये. किंवा ओबीसी समाजाकडून जे प्रश्न विचारले जात आहेत तर त्याची उत्तरं आतापर्यंत का दिली नाहीत? मी येते तुमच्याकडे. संजय सावंत आपल्याबरोबर आहेत, मराठा मोर्चाचे समन्वयक. संजय सावंत, बोला. वाघ साहेबांनी अगोदर सांगितलं की मला नेमकं सांगता येणार नाही की आरक्षण कोणत्या ह्याच्यावर भेटणार आणि कसं भेटणार आणि माझ्यावरती हक्कभंग करतील. माझं म्हणणं एक आहे की मुख्यमंत्री कसं काय सांगतात की 1 तारखेला तुम्ही जल्लोष करा. तुमच्या माणसाला जर माहित नाही की मराठा समाजाला तुम्ही ओबीसी मधून आरक्षण देणार आहेत, SBC मधून देणार आहेत, कोणत्या ह्याच्यामधून देणार आहेत, हे तुम्ही सांगू शकत नाहीत मुख्यमंत्री. मग 10 दिवसापूर्वी कसं काय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला आरक्षण देतो आणि 1 तारखेला जल्लोष करा? तुमचा अभ्यास आणखीन मला वाटतं झालेला नाही. काय जोपर्यंत तुमचा अभ्यास होत नाही तुम्ही वक्तव्य करू नका. तुम्ही शेतकऱ्याच्या बाबतीत म्हणलात कर्जमाफी केली, विद्यार्थ्याला अर्धी फीस दिली म्हणलात. तुम्हाला सरसकट हे कसं तरी अधिवेशन तुम्हाला मारून न्यायचंय. थांबा संजय सावंत, एक प्रश्न विचारा. पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री हे विधिमंडळाचे सदस्य आहेत त्यामुळे आणि या राज्याचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांना स्वतःला अशा प्रकारच्या घोषणा करता येतात. अवधूत वाघ हा भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता आहे, पण तो विधानसभेचा किंवा विधान परिषदेचा सदस्य नसल्यामुळे त्याला उद्या या सभागृहामध्ये काय मांडलं जाणार त्याच्यावर भाष्य करण्याचा सावंत साहेब तुम्हाला अधिकार असेल, पण मला नाहीये. त्यामुळे मी ज्यावेळी बोलीन त्यावेळी हक्कभंग विधानसभेचे जे काही नियम आहेत त्याला धरूनच बोलणार आहे. हरिभाऊ राठोड साहेब समोर आहेत, ते सभासद आहेत, त्यांना काही बोलायचा अधिकार आहे. तो अधिकार मला दिलेला नाहीये, तुम्हाला दिला असेल तर तुम्ही बोलू शकता. मी तुमच्याकडे येते. हरिभाऊ बोलतायत. हरिभाऊ, बोला. नाही, आता अशा परिस्थितीमध्ये आलो आपण की आरक्षण देता येते, कायद्यानुसार देता येते, परंतु एकच आहे माझं म्हणणं आहे की याच्यात सब कॅटेगरायझेशन करावं लागेल. याच्यापूर्वी माननीय शरद पवार साहेबांनी आपल्या महाराष्ट्रात सब कॅटेगरायझेशन केलेलं आहे. हे का तुम्ही ध्यानात घेत नाही? आपल्या 27% आरक्षण करताना धनगर समाजाला 3.5%, विमुक्त समाजाला 3%, भटक्या समाजाला 2.5%, हे जे वंजारी समाजाला 2% आरक्षण दिलंय त्या धर्तीवर करायला काही हरकत नाही. आणि त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला, समकक्ष तत्सम जे काही जातीच असेल त्यांचा एक ग्रुप करून देता येईल. माझं पूर्वीपासून हेच म्हणणं आहे की हे जे आरक्षण देताना त्या समकक्ष किंवा तत्सम जाती आहेत एकाच नावाने
किंवा एकाच प्रवर्गात येऊ शकतील अशा काही जाती आहेत त्यांच्यासोबत मराठा समाजाला जोडून आरक्षण वेगळं देता येईल. आणि त्यासाठी मी किती दिवसापासून हाच मुद्दा मांडतोय की सब कॅटेगरायझेशन करा. आणि कायद्याने सांगतोय मी तुम्हाला, उगीच मी सांगत नाहीये, कायदा म्हणतो की हे करा. म्हणजे सुप्रीम कोर्टाने 9 जजेस इंदिरा साहनीमध्ये असं म्हटलं होतं की एखाद्या राज्याला असं वाटत असेल की एखाद्या ओबीसीचं सब कॅटेगरायझेशन करायचंय तर तुम्ही करू शकता. पुढे जाऊन सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट म्हटलं होतं की असं जर केलं तर काय होईल, वेदर इट विल बी बनवला जाणार नाही तर ते व्हॅलिड राहील. प्रवर्ग बनवला जाईल. अवधूत वाघ, तुम्ही सांगा, एससीबीसी हा कुठला असा प्रवर्ग असेल 16% मराठ्यांचं आरक्षण टिकेल असं तुम्हाला का वाटतं? कशामधून, कुठल्या कोट्यामधून तुम्ही देणार? कारण प्रत्येकाला तो संशय आहे की आपला कोटा कमी केला जाईल. बघा, माननीय मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेमध्ये स्पष्ट शब्दामध्ये सांगितलेलं आहे की एससी, एसटी, ओबीसी आणि इतर समाजाला दिलेलं आरक्षण याच्यामध्ये हल्ली आपण एक तरतूद केली अनाथ मुलांसाठी, ज्यांना पालक नाहीत अशा मुलांसाठी सुद्धा आपण आरक्षणाची तरतूद केली. आणि तसं करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं. एवढा सेन्सिटिव्ह मुख्यमंत्री मिळाल्यानंतर त्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेमध्ये विधान केलेलं आहे की एससी, एसटी, ओबीसी यांच्या आता प्रचलित असलेल्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावता मराठा समाजाला विशेष आरक्षण दिलं जाईल. मराठा समाजाच्या मागण्या काय आहेत? मराठा समाजाच्या मागण्या अशा आहेत की आम्ही आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहोत. त्यांनी असं कुठंच म्हटलेलं नाही की आम्ही राजकीय दृष्ट्या मागासलेले आहोत. आरक्षणावर देखील ओबीसीना आज जे आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये ओबीसीना एक मिनिट मला बोलू देत एक मिनिट. तर ओबीसी, एससी, एसटी यांना राजकीय आरक्षण सुद्धा आहे. त्यांच्यासाठी मतदारसंघ राखीव ठेवलेले आहेत. आता या राखीव मतदारसंघामध्ये राजकीय आरक्षण हे मराठ्यांना अपेक्षित नाहीये. त्याच्यामुळे त्यांचा वेगळाच प्रवर्ग करून त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक जे प्रॉब्लेम्स आहेत ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा होतो आहे. आणि ते उद्या काय आहे हे उद्या तुम्हाला विधानसभेमध्ये ज्यावेळी हे मांडलं जाईल पटलावर त्याच वेळी आपल्याला कळेल. आज आपण बोलण्यामध्ये काय अर्थ आहे? उद्या संशयाची भूतं उभी करायची आणि प्रश्नचिन्ह उभं करायचं हे काही योग्य नव्हे. अवधूत वाघ, संशयाची भूतं नेमकी कोणी उभी केली? जर आज एटीआर मांडला गेला असता, विधेयक मांडलं गेलं असतं तर तो संभ्रम दूर झाला असता. गेले कित्येक दिवस झाले हेच सुरू आहे, हाच गोंधळ, हा संभ्रम आहे. हा संभ्रम दूर होत नाही म्हणून मराठा समाजाची आंदोलनं देखील सुरू आहेत. संजय सावंत, बोला. मला वाटतं अवधूत साहेब, वाघ साहेब वाघ साहेब मला बोलू द्या. यदा कदाचित वाघ साहेब त्यांच्या वरिष्ठ नेत्याकडून माहिती घेऊन आलेले नसावेत. हे वारंवार सांगतायत की मला बोलता येणार नाही, उद्या काय होईल. अहो, मुख्यमंत्र्यांनी 7 ऑगस्टला परळीच्या आंदोलनाच्या वेळेस पत्र दिलं होतं की आम्ही 15 तारखेला आरक्षण तुमचं फायनल करू. दुसरा बोललं होतं की 13,700 मुलावर जे गुन्हे दाखल झाले ते आम्ही गुन्हे वापस घेऊ. अहो, तुमचे मुख्यमंत्री वारंवार खोटं बोलत आहेत. मागं शेतकऱ्याला म्हणले कर्जमाफी दिली आम्ही, तुम्ही बॅनर लावले. जेवढं शेतकऱ्याचं कर्ज आहे त्याच्यापेक्षा जास्त बॅनर तुम्ही लावले. मला वाटतं वाघ साहेबांनी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत, तुमचे आणि आमचे नाहीत, आपल्या सर्वांचे महाराष्ट्रात आहेत. पण आपल्या सर्वांचे मुख्यमंत्री आहेत, तुमचे नाही. तुम्ही कुठच्या पक्षाच्या महाराष्ट्राची जनता आहे. तुम्ही कुठच्या पक्षाच्या वतीने बोलतात? तुम्ही जर आंदोलक असाल, तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल, आम्ही पक्षाचे नाहीत, आम्ही मराठा कार्यकर्ते नाहीत. आम्ही मराठा क्रांती ठोक मोर्चाचे कार्यकर्ते आहेत. मुख्यमंत्र्यांनी वारंवार स्टेटमेंट बदललेत म्हणून आम्हाला त्यांच्या विरोधात बोलायची वेळ आली. तुम्ही त्यांचे स्टेटमेंट त्यांची बाजू बसला तसं आम्ही कुणाची बाजू घेऊन बसलो. आम्ही ह्या कार्यकर्त्याच्या मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत. तर त्यांना बोलण्याचा अधिकार सुद्धा महाराष्ट्रातल्या मतदाराला आहे. बरोबर आहे. मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आहेत, आमचे आहेत. परंतु जर चुकत असतील तर त्यांना सुद्धा विचारायचा अधिकार आम्हाला आहे. आम्ही त्यांना विचारू शकतो. आणि वाघ साहेब, तुम्ही वारंवार म्हणता विधिमंडळात मांडू, ह्याच्यात मांडू. मला काय म्हणायचंय, आपण बोलत असताना जे आरक्षणाचा मुद्दा आहे, ईएसबीसी मध्ये तुम्ही आरक्षण देणार असं बोललात. कोणत्या कायद्याच्या चौकटीत बसतंय हे तुम्ही सांगितलं का? त्याला कायद्याची चौकट अगोदर बघितलं का? तुमचे चंद्रकांत पाटील म्हणतायत माझ्याकडे वकिलाची फौज आहे असं बोलतात. मग तुमची फौज कुठं कामाला लावली तुम्ही?
आतापर्यंत तुम्ही जाहीर करायला पाहिजे होतं की एसईबीसीचं जे आरक्षण आहे या कायद्याच्या चौकटीत बसतंय आणि ते न्यायालयात टिकणार आहे, असं भाष्य तुम्ही का करत नाहीत? तुम्ही उडवाउडवीचे उत्तर देताय आणि अधिवेशन तुम्हाला उडवाउडवीचे उत्तर देऊन हे अधिवेशन कुठंतरी गुंडाळायचं. कायदेशीर बाजू सांगतो, जर ऐका प्लीज, ऐकून घ्या. हे महाराष्ट्रातलं वातावरण गढूळ करू नका. हे जे कायदेशीर बाजू आहे का तुम्ही, ह्याच्यामध्ये काय आहे की मागासवर्गीय आयोगाने रिपोर्ट दिलेला आहे आणि मराठा समाज मागासवर्गीय म्हटलं आहे. असाधारण परिस्थिती असल्यामुळे 50% वर आपण आरक्षण देऊ शकतो. सुप्रीम कोर्टाचा एक निकाल असा आहे, त्याच इंदिरा साहनीमध्ये असं म्हटलं होतं की एखाद्या राज्याने जर ठरवलं की ओबीसी सब कॅटेगरायझेशन करायचं असेल तर ते करता येतं. आणि त्या पुढे जाऊन त्यांनी म्हटलं होतं की असं जर एखाद्या राज्याने केलं तर वेदर दॅट विल बी द कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड, येस दॅट विल बी अ व्हॅलिड. म्हणजे असं असताना आपण उगीच भांडतोय. कायदेशीर बाजू याची अशी आहे की आपल्याला आरक्षण देता येतं, आपल्याला आरक्षणांचं सब कॅटेगरायझेशन करता येतं आणि समकक्ष ज्या जाती आहेत म्हणजे मराठा आणि त्या समकक्ष जाती त्यांचा एक ग्रुप करून त्यांना वेगळं आरक्षण देता येतं. आणि त्याशिवाय ह्याची जी कन्सेप्ट आहे मूळ ती अशी आहे की ज्यावेळेस शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं 1902 मध्ये, त्यावेळेस काय म्हटलं होतं शाहू महाराजांनी? शाहू महाराजांनी म्हटलं होतं, त्यांना विचारलं होतं लोकांनी महाराज आरक्षण काय, त्याने 2 घोड्याचं उदाहरण दिलं होतं ओबीसी मधूनच आरक्षण देणार हे का पसरवलं जातं. हरिभाऊ, मी तुमच्याकडे सुद्धा येते आणि अवधूत वाघ, तुम्हाला संजय सावंत यांनी काही प्रश्न विचारलेत, स्वाती देखील तुम्हाला आणखी काही प्रश्न विचारणार आहे. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. घटनात्मक दृष्ट्या टिकेल असं 16% आरक्षण मराठा समाजाला कसं मिळणार, अजूनही हा प्रश्न अनुत्तरितच आहे. आणि संजय सावंत यांनी हा प्रश्न अवधूत वाघ तुम्हाला विचारलाय. आता गंमत अशी आहे की प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. मला हसू येतं की जर असं असेल तर मग एवढे मोर्चे काढायची काय गरज होती आणि मग मागणी मांडायची काय गरज होती? अहो, हे जे विधिमंडळ आहे या विधिमंडळामध्ये भारतीय जनता पक्षाचे सक्षम मंत्री आहेत आणि आत्ताच आमदार, काँग्रेसचे आमदार आमचे मित्र हरिभाऊ राठोड यांनी सांगितलेलं आहे की हे आरक्षण घटनेमधनं टिकणारच आहे. कारण हे आरक्षण जे आहे ते सरकारच्या, राज्य सरकारच्या हातात आहे. काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आणि मी पुन्हा सांगतो की घटनेमध्ये टिकेल, कोर्टामध्ये टिकेल असं आरक्षण आणि जे टिकेल असंच आरक्षण देण्याची ही जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या राज्य सरकारने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने मराठा समाजाला घटनामध्ये टिकणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रामाणिक आहेत. घटनाला टिकणारे ओबीसीमध्ये ते आरक्षण देणार असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री धूळफेक करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने केलंय. 50-51 आतापर्यंत मागासवर्गीय अहवाल आले आहे, एकही पक्षावर ठेवलेला नाहीये, एकही पक्षावर न फक्त मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये दुही मारवण्याचा प्रयत्न करण्यासाठी. कसं आरक्षण दिलं जाणार, 16% आरक्षणाचा प्रश्न त्यांच्या देखील मनात आहे. त्यांच्या मनातले प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतोय. प्रत्येकाने एकेकाने बोला. अवधूत वाघ काय बोलतात ते ऐकून घ्या. रोटीबेटीचा व्यवहार आमच्यामध्ये होत नाहीत वगैरे जे बोलतात आहेत. मला असं वाटतं की जे आंदोलन करतात कदाचित यांनाच आरक्षण नको आहे की काय असा पण प्रश्न आता सर्वसामान्य मराठ्याला पडतोय. परंतु या सर्व मराठ्यांचा संपूर्ण विश्वास हा आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर आहे आणि त्यांना हा ठाम विश्वास आहे की जर आरक्षण मिळालं ते भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आणि देणार तर देवेंद्रजी फडणवीसच देणार याचा ठाम विश्वास आहे. आणि म्हणून यांच्या मागणारे जे समन्वयक आहेत त्यांच्यावर संशय आहे. ग्रामीण भागातल्या मराठ्यांना आरक्षण पाहिजे होतं तेव्हा तळागाळातनं समन्वयक निघले. मराठा क्रांती मोर्चा असेल, ठोक मोर्चा असेल, कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा संघटनेचा माणूस प्रथम समोर आलेला नाही. सर्वसामान्य मराठा क्रांती मोर्चातनं युवक युवती आणि लोक समोर आले. आणि हा जो तुमचा समभ्रम आहे ना वाघ साहेब, हा पहिले पण तुम्ही मनातनं काढा. तुम्हाला जे हसू येतं ना की मराठा क्रांती मोर्चाचे 60 मोर्चे जे निघले ते कसे निघले, ते कसे काय निघले हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या भारतातल्या लोकांना माहिती आहे. आणि हे प्रामाणिक मुख्यमंत्री म्हणताय ना, तुम्ही म्हणताय ना की मुख्यमंत्री हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, तर ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ईएसबी मध्ये आरक्षण द्यायचं असं त्यांना म्हणायचंय. तर आमची मागणी आहे, आम्हाला ओबीसी मध्ये द्यायचंय. ओबीसी मध्ये द्या आणि ते कुठेही चॅलेंज न होणार आणि कायद्यात बसणार द्या
ना, या महाराष्ट्राच्या प्रामाणिक मुख्यमंत्र्यांनी, तुम्ही म्हणतात ना की बीजेपी मध्ये सक्षम मंत्री आहेत, ते बीजेपीचे सक्षम मंत्री 4 महिन्यापूर्वी म्हणतात की आमच्या हातात नाही, आता म्हणतात की 1 डिसेंबरला आम्ही देऊ. आणि जे विरोधक जे आहेत ना, जे काल मुख्यमंत्री एवढा जीव तोडून म्हणत होते की मराठ्यांची बाजू मांडत होते, 2 मिनिटांसाठी तुम्ही ऐका, कुणी मध्ये बोलू नका. मग इतर लोक जेव्हा भांडत होते, म्हणजे बघा, एकीकडनं मुख्यमंत्री बाजू मांडतात आणि विरोधक, तुम्हाला एटीआरचा रिपोर्ट कशाला हवा आहे? मला म्हणजे एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्हाला आतापर्यंत नव्हते का रिपोर्ट पाहिजे? इतर समाजांना आरक्षण देताना मराठा समाजाला आरक्षण देण्याची वेळ आली की प्रोसेसने जा, सगळं व्यवस्थितपणे जा. बोला ना, बोला, ऐकते मी. कायदा वाचा, कायदा कायदा वाचा. वाचतोय, वकील आहेत आम्ही. जरा अहो, तुम्ही कायदा तर वाचायची पदावर गरज आहे बसलेले लोकनेते आहेत, तुम्ही असं बोललं म्हणजे चालत नाही. वकील आहे म्हणे कायदा करतो कसं नाही हो? वकील आहे म्हणे कायदा परंतु करतो आव्हान नाही. त्यांनी तसं नाही. असंही नाही. वकील आहे म्हणे कायदा करतो काय? आणि लोकनेते आहेत म्हणून तुम्ही दिलेल्या भूमिका म्हणता करता, इमानदार मुख्यमंत्री खोटं बोलता सरळ सरळ. ते चालतं यांना. मुख्यमंत्री खोटं बोललेले एखादी तुमचे भूमिका मुख्यमंत्री चुकलेली चालते सरळ सरळ यांना. खोटं बोलायचं काम करतात. हरिभाऊ तुमच्याकडे येते मी. एक छोटासा एक ब्रेक घेऊया. सांगतो मुख्यमंत्री किती- संजय सावंत थांबा, एक छोटासा आपण ब्रेक घेऊया. हरिभाऊ तुमच्याकडे देखील येते. अनेक महत्वाचे प्रश्न आहेत यामध्ये आणि त्याचबरोबर संजय सावंत, मला तुम्हाला देखील एक प्रश्न आहे. विरोधक आणि सरकार यांच्यामध्ये तर जुंपली आहे विधान भवनामध्ये, मात्र मराठा क्रांती मोर्चा आणि ठोक मोर्चा यांच्यामध्ये का जुंपते? आणि जर अशा 2 गट पडत चालले मराठा समाजामध्ये, तर मग आरक्षणाची लढाई तुम्ही एकत्र कशी लढणार? मी येते तुमच्याकडे एक छोटासा ब्रेक घेऊन. 16% कोर्टाचा घाट अवघड, यावर आपण चर्चा करतोय. मात्र त्याआधी एक महत्वाची बातमी मराठा आरक्षणासंदर्भातच. उद्या सकाळी 11 वाजता सकल मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक होते आझाद मैदानामध्ये. ही राज्यस्तरीय बैठक होणार आहे. उद्या विधान भवनामध्ये एटीआर आणि त्याचबरोबर विधेयक देखील सादर केलं जाईल असं म्हटलं जातं. आणि त्याच पार्श्वभूमीवर एक राज्यस्तरीय बैठक सकल मराठा क्रांती मोर्चाची उद्या आझाद मैदानामध्ये होत आहे. या बैठकी संदर्भामध्ये मला स्वाती तुला विचारायचंय. स्वाती, आझाद मैदानामध्ये आता ही बैठक, म्हणजे आधी तर ही सगळी आंदोलनं सुरू आहेत, आता बैठकीचं आयोजन नेमकं कशासाठी? एकतर आझाद मैदानामध्ये वेगवेगळ्या जरी लोकांची आंदोलनं वेगवेगळ्या विषयावरती सुरू असली तरी मराठा क्रांती मोर्चाचं सुद्धा आंदोलन सुरू आहे. तर इथे आपण जी ही सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जी बैठक बोलवलेली आहे, तर राज्याच्या वेगवेगळ्या भागातनं तर लोक आलेलीच आहेत, पण बैठकीला आपण उद्या तो विषय असा ठेवलेला आहे की उद्या एटीआर येणार आहे. मग एटीआर आल्यानंतर सरकार जर तिकडे एक प्लॅन करत असेल तर मराठा क्रांती मोर्चाला, कारण आतापर्यंत सरकारनं दिलेली मराठा क्रांती मोर्चाच्या बाबतीत किंवा मराठा समाजाच्या बाबतीत भूमिका ह्या नेहमी अस्पष्ट राहिलेल्या आहेत. सो आता आम्हाला की सकल मराठा क्रांती मोर्चाची राज्यव्यापी मिटिंग घ्यायची आहे आणि ती मिटिंग घेतल्यानंतर त्या मिटिंगचा निर्णय जो असेल तो गोप्यस्फोट असेल, म्हणजे तो जाहीर करायचा की नाही हे मिटिंग नंतर समन्वय ठरवण्यासाठी ही बैठक बोलावलेली आहे. आपल्या बरोबर इथे प्रकाश शेंडगे सर सुद्धा धनगर नेते आपल्याबरोबर सहभागी झालेले आहेत आणि त्याचबरोबर मृणाल ढोले पाटील ओबीसी नेते पुण्यामधून या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. मृणाल ढोले पाटील तुमच्याकडे येते. अर्थात या सगळ्यामध्ये मराठा मोर्चाची उद्या बैठक तर होतेच आहे आणि आता ओबीसी सुद्धा उद्या मोर्चा काढताय, कशासाठी नेमका? हरिभाऊ येते मी तुमच्याकडे. उद्या ओबीसी समाजाचा मोर्चा नाहीये, उद्या आझाद मैदानमध्ये धरणे आंदोलन उद्या आहे आणि मोर्चाची तारीख आम्ही लवकरच डिक्लेअर करू. त्याचं कारण असं आहे की ओबीसी समाजाला भीती आहे की जे आरक्षण दिलं जातंय ते परत ओबीसी मध्येच घुसतील. कारण असंच याच्या आधी एसबीसी बद्दल झालं होतं की ओबीसी समाजाच्या व्यतिरिक्त एसबीसीला 2% दिले, पण ऍडमिशन देताना ते एसबीसीचं 2% ओबीसी मध्येच घालून दिले जात आहेत. त्यामुळं हीच पुनरावृत्ती परत होऊ नये याच्यासाठी ओबीसी समाज घाबरलेला आहे. कारण 27% मध्ये आधी सबकॅटेगरायझेशन हे सगळं सुरू असताना ओबीसी समाजाच्या मनामध्ये अजूनही तीच भीती आहे की ओबीसी मधूनच हे आरक्षण देणार. ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट सुद्धा घेतली होती, मात्र ते त्यांचं समाधान करू शकले नाहीत. का अजूनही भीती ओबीसी समाजामध्ये की त्यांच्यामधूनच हे आरक्षण दिलं जाणार? अवधूतवाद. बघा, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांनी सर्वात वरिष्ठ सभागृहामध्ये विधानसभेमध्ये स्पष्ट आपली भूमिका मांडली होती की ओबीसी, एससी, एसटी यांच्या प्रचलित आरक्षणाला जराही धक्का न लावता, 52% आता जे आरक्षण आहे त्याला जराही धक्का न लावता मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्यात येईल.
ही एकदम स्पष्ट भूमिका मांडली होती. याच्यामध्ये संदिग्धता कुठे आहे, याच्यामध्ये घाबरण्याची वेळ कुठे आहे किंवा तो काय मुद्दा आला आहे. तो तर त्याच्यामुळे SCBC वर. माझी विनंती आहे की कुठच्याही ओबीसी समाजातल्या नेत्यांनी घाबरण्याचं कारण प्रकाश नाही. शेंडगे सर. आता बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण मराठा समाजाची मागणीच मुळात ती आहे. मराठा समाजाची मागणी काय आहे की आर्थिक आणि सामाजिक आरक्षण द्यावं ही मागणी आहे आणि ती मागणी मान्य होते. त्यावेळी ओबीसी, एससी, एसटी यांना सुद्धा घाबरण्याचं कारण नाहीये. अजून जो मुद्दा आला तो SCBC वरून. म्हणजे ओबीसीना ज्यावेळी आरक्षण वेगळं एसीबीसी दिलं, वरून 27% एसीबीसी आरक्षण म्हणजेच दिलं. ओबीसी असं ओबीसी म्हणतात. पण हे वेगळं आरक्षण प्रकाश असू शकतं ना. बघ अहो 3% आरक्षण नाही, मिळतं. नाही, तसं एससी, नाहीये. एससी आणि कारण ओबीसी. OBC एससी आणि समाजाला एसटी मध्ये राजकीय मागासवर्गीयाचा आरक्षण सुद्धा अहवाल नाहीये. मागासवर्गीयाचा अहवाल असा आहे की ते ओबीसी मध्ये जाण्यासाठी पात्र आहेत. मग ओबीसी साठी जाण्यासाठी पात्र आहेत तर आम्ही ओबीसी मध्येच मागणार ना. आणि तुम्ही आम्हाला प्रवर्ग करून देणार, मग आमची पोरं केंद्रात जाणार कशी? आम्हाला ओबीसी मध्ये दिलं तर आमची पोरं केंद्रात पण टिकतील ना, का फक्त राज्यातच ठेवायची मराठ्यांची पोरं? हा एक वेगळा मुद्दा आला. प्रकाशजी. नाही, असं आहे अवधूत वाघ साहेब, काल हरिभाऊ येते मी तुमच्याकडे. काल आमची मुख्यमंत्र्यांशी याविषयी सविस्तर बैठक झाली. मुख्यमंत्री महोदयांना आमचं जी भीती आहे की ज्या प्रवर्गातून जे आरक्षण देण्याचं नक्की केलेलं आहे किंवा जे बिल उद्या येणार आहे ते SCBC म्हणून येणार आहे. ते मुख्यमंत्र्यांनी कन्फर्म केले की जे बिल आम्ही आणणार आहोत, मराठा समाजाला जे आम्ही आरक्षण देणार आहोत ते SCBC म्हणून देणार आहोत. आता ह्या देशाच्या घटनेमध्ये फक्त 3 शेड्यूल आहेत. एक आहे SC आहे, एक ST आहे आणि एक SCBC आहे. सध्याचे ओबीसी जे आहेत ते SCBC मध्ये आहेत. मग तुम्ही परत एवढा मोठा मराठा समाजाला परत तुम्ही ओबीसी मध्येच घालणार असाल तर तुम्ही स्पष्ट सांगा ना, आम्ही ह्यांना ओबीसी मध्ये घालणार आहोत. तुम्ही इकडं सांगता की आम्ही ओबीसी मध्ये आम्ही त्याला धक्का लावणार नाही, पुन्हा म्हणता आम्ही SCBC देणार आहेत. ह्याच्या बाबतीत स्पष्टता सरकारकडून आजपर्यंत झालेली नाही. ना मराठा समाजाला स्पष्टता आलेली आहे ना आम्हाला आलेली आहे. 52% वरती जर आरक्षण गेलं तर ते सुप्रीम कोर्टात टिकणार नाहीये. आणि एकदा मराठा समाजाला जर मागासवर्गीयाचा स्टॅम्प लावला आणि जर ते टिकलं नाही तर मग त्याला इथं जाऊन त्याला घुसावं लागेल आणि वरचे 48% जे आहेत ते मग ब्राह्मण आणि फक्त तुटपुंजा समाजाला ठेवावं लागेल. आणि एकदा तुम्हाला सामाजिक मागास दर्जा लागला की पुन्हा तुम्हाला ओपनमध्ये जायचा रस्ता बंद झालेला असेल संपूर्ण मराठा समाजाला. हा जो तिढा जो आहे हा तिढा महाराष्ट्र सरकार कसा सोडवणार आहे बोला अवधूत वाघ. हा मुख्य प्रश्न आहे. कोर्टात टिकणारच नाहीये हे. पार्लमेंटमध्ये तुम्हाला कायदा करावाच लागेल. जर मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर पार्लमेंट भाग नाही. उत्तर घेऊया. बोला अवधूत वाघ. निखिलाजी नाही असं आहे की आपण थोडे कायदेशीर अण्णांनी आता बाजू बघा, आता अण्णा जे बोलले ना ते योग्य पण आहे. सगळे हे बघा, आखाड्यातल्या पैलवानांना माझी विनंती आहे, याला खरंच तुम्ही आखाडा करून टाकलाय. अहो याच्यात काही कायदेशीर बाजू आहेत की नाही हे बघणार की नाही. माझे तुम्ही एकच मिनिट तुम्ही ऐका. हे बघा, मुख्यमंत्र्यांना आरक्षण द्यायचंय, मराठा समाजाला, विरोधकांना सुद्धा आरक्षण मराठा समाजाला द्यायचंय. मराठा समाजाला सुद्धा कायदेशीर टिकेल हायकोर्टामध्ये असं आरक्षण पाहिजे. आणि ओबीसी समाज आम्हालाही तेच पाहिजे की जे ओबीसीला धक्का न लावता, माननीय मुख्यमंत्री सांगतात ओबीसीला धक्का न लावता, तुम्ही आम्ही चर्चा करतो ओबीसीला धक्का न लावता. अहो ओबीसीला धक्का न लावणे म्हणजे काय? ओबीसीला धक्का न लावता माननीय शरद पवार साहेबांनी 1993 मध्ये ते सब कॅटेगरायझेशन करून आरक्षण दिलंय. धनगरांना वेगळं दिलंय, विमुक्तांना वेगळं, भटक्या विमुक्तांना वेगळं, हजारी समाज, असं यांना एक ग्रुप करा. कारण संविधानामध्ये तरतूद आहे, 16(4) मध्ये जी तरतूद आहे ते म्हणतात की एखाद्या राज्याच्या मते एखाद्या मागास वर्गाला योग्य प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर आरक्षण करण्यास बाध्य असणार नाही. आणि हे क्लॉज बाबासाहेब आंबेडकरांनी घेतला तेव्हा संपूर्ण अधिकार राज्य सरकारला दिलेला आहे. हा सगळा अधिकार राज्य सरकारचा आहे. त्यामुळे तुम्ही हे वादन न करता सब कॅटेगरायझेशन करा. समकक्ष तत्सम जे आहे मराठाचे तत्सम त्यांचा एक वेगळा गट करा, त्याला आरक्षण द्या. म्हणजे सगळ्या भानगडी मिटतील, न्यायिक दृष्टी सुद्धा. आणि हे टिकणार आरक्षण आहे. सुप्रीम कोर्टाचे मात्र सरकारचं म्हणणं आहे की तसा गटही करायचा नाही, वेगळंच SCBC असं हे आरक्षण द्यायचं. ते कसं? हाच तर मोठा प्रश्न आहे की कुठल्या कोट्यामधून द्यायचं. असं नाही, सरकारने कधीच म्हटलं नाही असं. सरकारने कधी अशी मांडणी झाली नाही. ही पहिल्यांदा मांडणी करतो इथे, अशी मांडणी झाली नाही. कदाचित हे जर तुम्ही
मांडणी केली, नीट मागणी केली, कायदेशीर मांडणी जर केली तर आरक्षण देता येते. याला कुठल्याही हरिभाऊ, सध्या प्रकारची सरकार अभ्यास protest करते या सगळ्या आणि संदर्भात. कोर्टात टिकेल असं आरक्षण आहे. अवधूत वाघ बोला. हा तेच त्यांना अभ्यास करण्यासाठीच मी सांगितलं. त्यांनी रात्रभर अभ्यास करावा आणि उद्या सकाळी आरक्षण जाहीर करावं. निखिलाजी, विषय सगळ्यात संपला. महत्वाचा प्रॉब्लेम सब category बोला बोला. करावं. अवधूत वाघ बोला. हरिभाऊ थांबा आता. निखिलाजी, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. मला 1 मिनिट द्या, 1 मिनिट द्या. बोला बोला. 1 अवधूत मिनिट वाघ द्या. बोला. काही बघा, प्रॉब्लेम नाही. 1 तारखेला फटाके वाजवा. सामाजिक दृष्ट्या आणि थांबा, थांबा. आर्थिक दृष्ट्या वंचित असलेल्या समाजाला आरक्षणाची गरज आहे. हे आपल्याला करावं लागेल. आणि त्यामुळे आपण SC आणि ST ना आरक्षण दिलं. एवढंच नव्हे तर पीपल्स रिप्रेझेंटेशन साठी त्यांच्यासाठी विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये स्वतंत्र मतदारसंघ तयार केले. एवढंच नव्हे तर त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये म्हणजे महानगरपालिका, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा आणि इव्हन सरपंच पदाची जी पोस्ट असते त्यासाठी सुद्धा SC, ST आणि OBC राजकीय आरक्षणाचा मुद्दा त्यांना तिथे या नाही. राजकीय आरक्षणाची गरज होती म्हणून ही ठेवलेली आहे. अवधूत वाघ, राजकीय आरक्षणाचा मुद्दा तिथे हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा हा आहे की मला हा प्रश्न विचारायचा आहे स्वाती पाटीलना, आणखीन संजय सावंतना, की मराठा समाजाची पहिल्या सरकारने जे राजकीय केलं ते आरक्षणाची हक्क मागणी आहे का? करायची. त्यांनी स्पष्ट शब्दामध्ये हो किंवा नाही म्हणून उत्तर द्यावं. राष्ट्रीय आरक्षण पाहिजे. राजकीय आरक्षण हवंय का असं अवधूत वाघांना वाटतं? आरक्षण द्या मराठा क्रांती मोर्चा आणि मोर्चा ते म्हणजे आरक्षण अवधूत OBC वाघ, मध्ये द्या. अवधूत वाघ म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय, म्हणजे स्वातीला खाते अवधूत वाघ यांना असं म्हणायचंय की जर ओबीसी मध्ये तुम्ही आरक्षण मागता कारण तुम्हाला राजकीय आरक्षण हवं. समाजामध्ये आरक्षण आता तुम्ही आम्हाला ओबीसी मध्ये द्या. मागासवर्गीय आयोगाने जो अहवाल दिलाय आणि ज्याच्यामध्ये आम्ही बसतो ते आम्हाला द्या आणि त्याच्यानंतर ज्या आम्हाला फॅसिलिटी आहेत त्या आम्ही घेऊ. क्लास आहेत का हा एक प्रश्न. आणि एकदा ओबीसी म्हणून मराठ्यांना मान्यता दिल्यानंतर ओबीसी साठी रिझर्व्ह असलेल्या हरिभाऊ थांबा थोडंसं. आपण निवडणूक लढवणार हा हरिभाऊ राठोड आणि प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या मनामध्ये आलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. राजकीय आरक्षण तुम्हाला हवंय का? मग तुमची ही मागणी राजकीय आहे का? याच्यामध्ये काही राजकीय पक्ष आहेत का? याचं तुम्ही राजकारण करताय का? याच्यामध्ये तुम्हाला राजकीय नेतृत्व उभं करायचं आहे का? असे अनेक प्रश्न येतात. आणि आज ओबीसीचे नेते इकडे आहेत. मृणाल ढोले पाटील आहेत, प्रकाश शेंडगे आहेत, हरिभाऊ आहेत. या लोकांच्या मनामध्ये आलेला प्रश्न असा आहे की ओबीसी समाजाला असलेल्या राजकीय आरक्षणामध्ये सुद्धा मराठा समाजाला आरक्षण हवंय का? माझा दुसरा मुद्दा आहे की आजही विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये, लोकसभेमध्ये आणि तुमच्या आधीच्या सर्व मंत्रिमंडळामध्ये लोक असतील 50% जागा मराठा समाजाने लाटलेल्या आहेत. 50% जागा ओबीसी आरक्षणाच्या आमची मागणी आहे ओबीसी आरक्षणावर श्वेतपत्रिका आणा. तुम्ही करताय, आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. ओबीसी कोण आहेत कळून द्या. श्वेतपत्रिका आणा ओबीसीवर, ओबीसी आरक्षणावर श्वेतपत्रिका आणा. ओबीसी कोण आहेत कळून द्या. हे म्हणतात की आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता देऊ आणि मागासवर्गीय अहवाल म्हणतो की आम्ही मराठे ओबीसी मध्ये बसू शकतात. बोला सर बोला. ते म्हणतात आमच्या जागा लाटल्या आहे. त्याला एकच उत्तर आहे, सब कॅटेगरायझेशन ऑफ द ओबीसी. दुसरं काही उत्तर नाही आहे. तुम्ही समजून घ्या. महाराष्ट्राची जे सलोखा तुम्ही बिघडू नका. महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने आपण जर बोलत राहिलो तर हा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे हे तुम्ही विसरू नका. हरिभाऊ गेल्या काही दिवसात हा जो काही संभ्रम वाढू दिला गेलाय किंवा हा संभ्रम दूर केला गेलाच नाही म्हणून तर हा सगळा प्रॉब्लेम झाला. स्वाती म्हणजे आता नाही बरोबर आहे, बरोबर आहे. हा संभ्रम दूर करा तुम्ही. अशा पद्धतीने कोणी बोललंच नाही. आता वाघ साहेब चार बोलतो 20 वर्ष झालं मला नक्कीच हरिभाऊ थांबा थोडंसं. स्वातीला बोलू देत. स्वातीला मुद्दा मांडायचा आहे.
नाही, आता वाघ साहेब 4 वेळेस म्हणताय की मराठ्यांना राजकीय आरक्षण पाहिजे का, आणि पाहिजे असेल तर मग इतर लोकांना ते जमेल का. सगळ्यात महत्वाचं, कुठलंही आरक्षण देताना जसं मराठ्यांनी एवढे मोठे मोर्चे काढले, या मोर्चानंतर जेव्हा ती मागणी समोर आली आणि मराठे जेव्हा म्हणायला लागले की आम्हाला आरक्षण द्या, तेव्हा मागासवर्गीय समितीचा अहवाल आला ना, मग ती समिती, तो अहवाल काय म्हणतोय की मराठ्यांना ओबीसी मध्ये जाण्यासाठी पात्रता आहे. मग मराठ्यांना ओबीसी मध्ये गेल्यानंतर काय मिळेल काय मिळणार नाही हे तुम्ही का डिसाईड करता. तुम्ही काय म्हणताय की ह्यांना हे द्यायचं आणि ह्यांना ते द्यायचं नाही. वाघ साहेब तुम्ही ऐका, बोला, तुम्ही बोला. मला एक म्हणायचंय, जर का मागासवर्गीय समितीचा अहवाल म्हणतोय हे ओबीसीत बसू शकतात, मग बसू द्या ना. तिकडे जे मिळेल ते आम्ही त्याच्यात सुखी आहोत ना. जितके टक्के मिळतील त्याच्यात आम्ही सुखी आहोत. परंतु तुम्ही असं कसं म्हणू शकता इकडे जायचं का तिकडे जायचं, तिथे गेल्यानंतर जे मिळेल आम्ही त्याच्यात सुखी आहोत. प्रकाशजींना बोलायचे. थांबा अवधूत वाघ. स्वाती नखाते आपला ह्यात अतिशय चांगला अभ्यास आहे, पण मूळ सकल मराठा किंवा मराठा क्रांती मोर्चाची मूळ मागणी काय आहे की आम्हाला ओबीसी मध्ये आम्हाला नका हे करू नका, आम्हाला एक वेगळं आरक्षण हवं आहे आणि ते इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला आरक्षण पाहिजे, अशा प्रकारची मराठा समाजाची आतापर्यंतची मागणी होती आणि म्हणून सगळ्यांनी पाठिंबा दिला. पण आज मागासवर्गीयाचा अहवाल आल्या तुम्ही मागणी बदलली, त्याच्यामुळे ओबीसीना जे असुरक्षितता निर्माण झाली की आता ही मागणी बदलली काय, आता तुम्ही सध्या आम्हाला ओबीसी मध्ये घाला. एकदा तुम्ही ओबीसी मध्ये आल्यानंतर मागासले पण तुमचं सिद्ध झाल्यानंतर पुन्हा तुम्ही परत ओपन मध्ये जाणार का, हा माझा प्रश्न जो अजून अनुत्तर राहिलेला आहे की एकदा मराठा समाजाला मागासले स्टॅम्प झाल्यानंतर पुढे काय वाढवून ठेवले या समाजा पुढे ह्या ओबीसी आणि ह्याच्यामध्ये भांडणं 2 पिढ्या भांडणात घालवायच्या आहेत का. 48% कोण घेणार आहे या महाराष्ट्रातलं, हे उत्तर मराठा समाजानुसार शोधलं पाहिजे. हा पुण्याचा खेळ आहे, पुण्याचा डाव आहे. अवधूत वाघ तुमच्याकडे येते. एक छोटासा ब्रेक किंवा लगेच परत येऊया. ब्रेक नंतर थेट संजय सावंत यांच्याकडे जाऊयात. संजय सावंत, अगदी थोडक्यात मुद्दा मांडाल, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. या ठिकाणी त्यांनी सांगितलं आता की मराठा समाज ओबीसीत आरक्षण मागत नाही, ही गोष्ट चुकीची आहे. मराठा समाजाची पहिल्यापासूनची मागणी आहे की आम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण द्या, पण आरक्षण देत असताना ह्या ओबीसीच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा पद्धतीने द्या. मुळात या सरकारला ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये भांडण लावायचंय आणि मजा बघत बसायची. तुम्ही शक्य नाही म्हणता, पण ह्यांच्याकडे वकिलाची फौज आहे, ह्यांनी ठरवायचं कसं बसू द्यायचं ती. 43-41 कलमाप्रमाणे आरक्षण आम्हाला मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं, मिळायला पाहिजे. भूमिका मागासवर्ग तुम्ही ऐकून घ्या ना, माझं ऐकून घ्या. तुम्ही मध्ये बोलू नका, मध्ये बोलू नका तुम्ही, थोडं. या ठिकाणी माझं म्हणणं एकच आहे की ह्यांनी मागासवर्गीय आयोगाची नियुक्ती केली, मागासवर्गीय आयोगाने त्या ठिकाणी अहवाल मांडला, मागासवर्गीयाचा आयोग आणखीन पब्लिश झाला नाही, कसा अहवाल दिला काय दिला हे माध्यमाच्या माध्यमातून कळतंय. उद्याच्याला हे बिल पारित करत असताना कोणते मुद्दे त्याच्यामध्ये घेतलेले आहेत ह्याची माहिती न मिळता अगोदरच अहवाल सादर करायच्या अगोदरच जर मुख्यमंत्री सांगत असतील 1 तारखेला तुम्ही जल्लोष करा, हे सगळं खोटं बोलण्याचं काम, खोटं बोलण्याचं नाव आहे. तुम्ही आधी अहवाल पब्लिश करा, मग ओबीसीला कळण ना की त्यांना धक्का लागतोय का नाही, आणि आम्हाला कळण ना ओबीसी मध्ये आरक्षण मिळतंय का नाही. त्यांना फक्त एससीबीसीच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये आरक्षण कुठेतरी लागू करायचंय. अवधूत वाघांना विचारू. अवधूत वाघ बोला. मी फक्त वेळ कमी आहे, फक्त 2च मुद्दे मांडतो. इथे आदरणीय अण्णा आहेत, अण्णा धनगर आणि धनगड या गोष्टीसाठी कित्येक वर्ष झगडत आहेत. इकडे हरिभाऊ राठोड आहेत, त्यांनी तर बंजारा आणि वंजारा या 2 गोष्टींसाठी कितीतरी वर्ष ते भांडत आहेत. परंतु या दोन्ही नेत्यांनी जे आमदार राहून चुकले आहेत, एक तर आता आमदार आहेत, त्यांनी कधी म्हटलेलं नाही की मुख्यमंत्री खोटे बोलतात आहेत. परंतु आज मला आश्चर्य वाटतं, संजय सावंत तुम्ही आरोप करता की मुख्यमंत्री खोटं बोलतायत, याच्यावरूनच कळतं की तुमच्यामध्ये काहीतरी खोट आहे. ज्यावेळी आपल्याला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर, विधिमंडळावर, विधानसभेवर जर 1 मिनिट आम्हाला बोलू द्या, जर तुमचा जर विश्वास नसेल तर तुमच्यावर लोकांनी काय विश्वास ठेवायचा, तुमच्यावर लोकांचा विश्वास नाही. समाज हा या पक्षाबरोबर आहे, या नेतृत्वाबरोबर आहे. पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट ज्या जो अहवाल आपल्याला माहित नाही, जे अहवाल अजून टेबलवर अहवालामध्ये काय आहे ते राठोड साहेबांना माहित आहे, प्रकाश साहेबांना माहित आहे. आंदोलन आझाद मैदानावर
सांगितलं मराठा समाज अजूनही आंदोलनाच्याच पवित्रात आहे. तुला सांगितलं कुटुंबातलं एक नाही. आरक्षण मिळणार ओबीसीच्या वारंवार खोटं बोलतात, असं कसं बोलता तुम्ही? कोर्टामध्ये निखिलाजी, असं आरक्षण दिल्यानंतर अहो, तुमच्या पायाखालची निखिलाजी, वाळू आणि तुम्ही तुमच्या मनामध्ये जे पहिलवानाचा आहे ना, ते आकडा आपण तयार नेतृत्व करून खरंच करावं, आकडा आहे का? आपण नेता मराठा- बनावं. म्हणून हे जे राजकारण तुमच्या आमचा मनामध्ये आरोप आहे आहे, सरळ सरळ ते हाणून मराठा पाडण्याचं समाजावर काम अविश्वास करता आदरणीय तुम्ही. देवेंद्र फडणवीस करणार. मराठा समाजाला आरक्षण मिळणार, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का नाही लागणार. महाराष्ट्रामधला जो तळागाळातला जो मराठा आहे त्याला आरक्षण देण्याचं काम हे भारतीय जनता अवधूतवाद पक्षाचे टेक्निकली ते कुठे नेतृत्व कागदावर करणार. बसत हे नाही लक्षात ठेवा. आणि म्हणून तर हा संभ्रम आहे. टेक्निकली ते दिसत नाही की कसं आरक्षण देणार, टेक्निकली ते समजत नाही आणि म्हणून ओबीसी समाजामध्ये हा संभ्रम आहे आणि मराठा समाजामध्ये सुद्धा संभ्रम आहे. शिवाय हा मराठा समाज राहणार नाही. पण निखिलाजी, अंमलबजावणी करा त्याच्यावर. निखिलाजी, बोला बोला हरिभाऊ. तुम्ही अहो खरंच तुम्ही आखाडा करून टाकला, आखाडा करून टाकलाय तुम्ही. असं काय करताय तुम्ही? अहो कायदेशीर बोला, काहीतरी नीट बोला, सगळ्यांना एकामेकाचा ऐकू द्या. हा विचार महाराष्ट्रामध्ये सगळे लोक ऐकतात. नक्कीच तुम्ही हरिभाऊ. इकडे पैलवानासारखे एकामेकावर तुम्ही भिडलात, हरिभाऊ. तुम्ही कोणाचं ऐकत नाही. अहो कायदेशीर बाजू अशी आहे, हाजी कायदेशीर बाजू अशी आहे की आयोगाने रिपोर्ट दिलेला आहे, ते मागासवर्गीय ठरवलेलं आहे, त्यांना आरक्षण द्यावं लागणार आहे. या घडीला तुम्ही कोणी रोखू शकत नाही आणि त्यामुळे पण हे देत असताना सामाजिक न्यायाची व्यवस्था ही आहे की सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे जे की नक्कीच मगाशी मुद्दा मांडला तुम्ही हरिभाऊ, मान्य आहे तुमचं. देता येते आता वारसाची चिन्ह होते ना. कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड दॅट विल बी अ व्हॅलिड. त्यांनी व्हॅलिड ठरवलंय 9 जजेसनी. तुम्ही काही बघा हो सुप्रीम कोर्टाचे निर्णय काय, इंदिरा साहनीमध्ये काय म्हटलंय, अहो बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं होतं? नक्कीच हरिभाऊ, मात्र तुमच्या पक्षालाही पटत नाही ते. काँग्रेसही तिकडे आंदोलन करत आहे. आणि मी शेवटी एवढंच म्हणेल की उद्या राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चाची मीटिंग आहे आणि मराठा हा आरक्षण घेतल्याशिवाय त्याचा थर टोकल्याला तो सोडणार नाही. आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून कुठलं आरक्षण द्यावं या सरकारने. आणि या सरकार जे बोलतं ना की खोटं जे लागलं एवढं वाघ साहेबांना ते लागावं साहजिक आहे, परंतु माननीय मुख्यमंत्री म्हणलं ते एका वर्षामध्ये निकाल कोपर्डीचा तो लागला नाही, म्हणून आता मी मुख्यमंत्र्यांवर आरोप करतो. नक्कीच संघर्षाचं वातावरण नको महाराष्ट्रामध्ये असं वाटतं. आणि अर्थात उद्या मुख्यमंत्री नक्कीच या संदर्भातला काहीतरी तोडगा देतील असं आपण समजूया आणि मराठा आरक्षण संदर्भातले सगळे संभ्रम उद्या दूर होतील अशी अपेक्षा आपण करूया. धन्यवाद तुम्ही या सगळ्या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. चर्चेमध्ये आपण इथे थांबूयात. नमस्कार.